पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड मेरिट लिस्ट या ठिकाणी लागले। जसं मी तुम्हाला जे काही तुम्हाला तारीख सांगितली होती त्या तारखेवर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी मेरिट लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे, लागणार आहे तर कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे। आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या थर्ड मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा या ठिकाणी झालेला एक लक्षात ठेवा। त्यामुळे ज्या काही जागा आहेत तर त्या जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो खाली आहे, त्यामुळे चौथी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा चौथ्या मेरिट लिस्टचा कडाप किती जाणार आहे सर्व डिव्हिजनचा, अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, आरएमएस मिरज, आरएमएस एलडीएन, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाईज कटअप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस ओपन, पीडब्ल्यूडी या सर्व कॅटेगरी वाईज कास्ट वाईज कटअप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सेफ झोन काय 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांचा चौथ्या मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन होणार आहे काय याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला आहे। आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की कितीच्या रेशोने मुलांना पर्सेंटेज आहे, म्हणजे 60% किती रेशो आहे, 70% किती रेशो आहे, 80% किती रेशो आहे, 91% किती रेशो आहे, 92% किती रेशो आहे, 93% किती रेशो आहे, 94% किती रेशो आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी थर्ड मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे, तर त्यामध्ये जे फर्जीवाडा या ठिकाणी झालेला आहे। मी तुम्हाला असं कोण या ठिकाणी सांगत आहे, तर पहा जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले होते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे, तर त्यावेळेस मुलांनी काय केले होते की जास्त पर्सेंटेज टाकले होते, म्हणजे जसं 94, 93 मुलांनी फॉर्म भरताना स्वतःवरून टाकले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, आपण आपल्या हाताने फॉर्म भरू शकतो, मी सुद्धा माझ्या हाताने फॉर्म भरू शकतो आणि स्वतःवरून जेवढे पर्सेंटेज टाकायचे तेवढे टाकू शकतो, 95 टाकू शकतो, 93 टाकू शकतो, ठीक आहे। तर त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी पर्सेंटेज टाकले आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर इमानदारीनं पर्सेंटेज होते अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं नाही आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःवरून पर्सेंटेज टाकले अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे भरपूर विद्यार्थी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी जात नाही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नसेल तर मग त्या काही जागा आहेत त्या जागा रिक्त राहणार आहे, त्यामुळे त्यांना चौथी लिस्ट या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची लावायची आहे, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे, तर पहा ही जी आता थर्ड मेरिट लिस्ट लागले त्याची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे हे चालू या ठिकाणी आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे 27 मे 2026 हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या थर्ड मेरिट लिस्टच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी मेरिट लिस्ट लागणार आहे 27 मे पर्यंत या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे चालू आहे तिसऱ्या मेरिट लिस्टचे। आता चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर चौथी जी मेरिट लिस्ट लागणार आहे हे लवकर या ठिकाणी लागणार आहे, तर 31 मे ते 2 जूनच्या आसपास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, कारण की त्यांना आता लवकर लिस्ट लावायची आहे, कारण की जून महिन्यामध्ये त्यांना आणखीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची वॅकन्सी काढायची आहे, त्यामुळे लवकर लिस्ट या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता, कारण की वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या वॅकन्सी येणार आहे, तर त्यामुळे त्यांना जून महिन्यापर्यंत ह्या लिस्ट या ठिकाणी लावायच्या आहे। त्यानंतर नवीन वॅकन्सी आपल्याला जून महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। वर्षातून 2 वेळा वॅकन्सी येणार आहे। तर पहा आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा
चौथ्या लिस्टचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 92 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे. 92च्या आसपास, 90 ते 92च्या आसपास जर तुम्हाला पर्सेंटेज असेल तर एवढा काही कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 89 ते 92च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 89 ते 92च्या आसपास कडाप जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 ते 91च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा सेफ झोन आहे. त्यानंतर एस सी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल, ठीक आहे, एस सी कॅटेगरीचे जर असाल तर 85 ते 89च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. त्याचबरोबर एस टी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 82 ते 86च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 65 ते 75च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 90 ते 92 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. आणि ओबीसी असाल तर 90 ते 92 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास 87 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि एस सी कॅटेगरीचे असाल तर 84 ते 89च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि एस टी कॅटेगरीचे असाल तर 81 ते 86च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं सेफ झोन आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 65 ते 70च्या दरम्यान सुद्धा कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई डिव्हिजन आहे. मुंबई डिव्हिजनमधले जर आपण पाहिलं मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन, मुंबई GPO. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले. या डिव्हिजनचा जो कडाप आहे कमी जाणार आहे. तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल 80 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहे. ओबीसी असाल तर 80 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. बाकी तुम्ही SC कॅटेगरीचे असाल 80 ते 90 पर्यंत कडाप पाहायला 80 ते आपल्याला SC कॅटेगरीचे असाल तर 80 ते 86 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि ST कॅटेगरीचे असाल तर 80 ते 85-86च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 60% ते 70% पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ते आहे या ठिकाणी नागपूर सिटी आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे महसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 91 ते 92 पर्यंत जाणार आहे. ओबीसी असाल तर 90 ते 92 जाणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 89 ते 91 जाणार आहे. ST असाल तर जवळपास 86 ते 90 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर SC जर असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 90 पर्यंत जाणार आहे. आणि त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल तर 60% 65% पर्यंत पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या रायगड डिव्हिजन आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आहे, RMS BN DN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर बा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल 90% पर्यंत 90-91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार. ओबीसी असाल तर जवळपास 90 ते 91 पर्यंत कडाप. आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 85 ते 90 पर्यंत. आणि तुम्ही SC कॅटेगरीचा असाल तर 85 ते 88 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 85 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. PWD असाल तर जवळपास आपल्याला 60 ते 65% पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी तर थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.